ढोबार कुमार जय ढोबार कुमाई जय ढोबार जय 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 ढोबार कुमाई ढोबार जय कुमार जय ढोबार कुमाई ढोबार जय कुमार जय ढोबार कुमाई ढोबार कुमार ढोबार ढोबार कुमार ढोबार कुमाई ढोबार जय जय कुमार ढोबार विठ्ठला विठ्ठला टाळी 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 विठ्ठला सरका पुढे सरका विठ्ठला पुढे सरका सरका पुढे सरका विठ्ठला 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 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलिल्या गाठी देताली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोधी केले घररिते येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही शरश्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्त गण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरणकञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तोका बाबाजी सद्गुरुदास तोका बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी आता हृदय आपुले चौफाळोणी आभले
वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक माझा पायावरी माझा पायावरी मस्तक माझ्या पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा माझा पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी रुक्मिणी प्राण संजीवन भगवंताच्या या दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा उत्सव यामध्ये पंचमवेद जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा गाथा पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह हरिपाठ कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम त्यामध्ये आपलं सर्वांचं अहोभाग्य आहे की ज्यांच्या सुमधुर वाणीमधून गाथा पारायण आपल्याला ऐकायला मिळतं. कारण वारकरी सांप्रदायिक गाथा पारायण करण्याची पद्धती त्याच्या चाली वगैरे कारण अभंग जरी असले तरी अभंगसंहिता प्रत्येक अभंगाचा भाव वेगळा वेगळा असतो आणि त्या भावानुसार त्या अभंगाला चाल लावून त्याची अर्थरूपता प्रकट करणं हा विशेष महत्त्वाचा भाव असतो. अभंग जर असला जाळोनी संसार वैसनो अंगणी त्याला यमन राग लावायची गरज नाही त्याला धडाकेबाजच चाल द्यावं लागते म्हणजे हे एक त्या क्षेत्रातलं ज्ञान असतं आणि ते त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं जीवन संपन्न केलं असे हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय कृष्णा महाराज आरगडे भाऊ बापू यांच्या सुमधुर वाणीमधून गाथा पारायण सोहळा संपन्न होतो. आणि त्याला कारण असे की तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. परस्परामध्ये जे काही प्रेम निर्माण व्हावं लागतं कोणी कोणाकडे येत नसतं. पण आमचे हरिभक्तपरायण भगवान महाराज पारे दादांची एक हातुटी अशी आहे की त्यांच्याजवळ मनुष्य आला की त्या प्रेमामध्ये डुबून जातो. कारण त्यांच्याकडं महत्त्वाचा गुण विनयता आहे आणि संप्रदायाची आवड आहे. हृदयामध्ये भगवतविषयक या ठिकाणी प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळं महाराजांनी त्यांना सहकार्य करणारे सर्व गायक वादक मृदंगाचार्य उपस्थित सर्वच या ठिकाणी एका होनी बळीरे या ठिकाणी अनेक थोर महात्मे आहेत. संपूर्ण बसलेले श्रोत्रवर्ग आहे त्यामध्ये विशेष हरिभक्तपरायण आज आमचं भाग्य आहे. भागवत महाराज पाटील महाराजांची प्रार्थनी उपस्थिती आहे. आमचे वकील साहेब आहेत. अनेक थोर महापुरुषांचं इथं वास्तव्य आहे आणि माझ्याकडे सेवा करण्याकरता आता काय झालं मला आता विसरून चाललो मी सगळं महाराज म्हणजे इतकं म्हणजे काही म्हातारा झालो नाही परंतु आठवत नाही आता असं झालं. तर त्याप्रमाणे आता श्रीगुरू जसं बुद्धी देतील तसं तुमच्यासमोर सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. विशेष सर्व विश्वस्त मंडळ आणि भक्तमंडळ यांच्या सहकार्यामधून असा हा अतिशय भव्यदिव्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो. हे आपलं सर्वांचं अहोभाग्य आहे. त्यामध्ये आज कीर्तन सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो मला
पारे दादानं सांगितलं, महाराज याच्यावर कीर्तन करा. कारण आता काही करता येतं का नाही काही सांगता येत, पण त्यांची आज्ञा पाळणं हे तरी झालं तरी बस झालं. असो, तर अभंग फार उत्कृष्ट आहे. आणि हा अभंग घेतल्यावर मला पुन्हा थोडी पुष्टी आली, कारण इथं मंदिरावर अभंग हाच लिहिलेला आहे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. काय असतं, ज्या पुरुषाला जे आवडतं ते जर आपण त्याला दिलं की आपण त्याचे आवडते होतो. म्हणून भगवंताला या ठिकाणी या अभंगामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी फार गोड असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे महाराजांचा प्रत्येक अभंग, जसं आता ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हटलं की ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या नाही समजल्या तर त्याला भगवद्गीतेचा आधार असतो. भागवताचंही तसंच आहे. भागवताच्या ओव्या नाही समजल्या तर श्लोकाचा आधार असतो. परंतु हरिपाठ, अभंगसंहिता, तुकोबरायचं हे स्वतंत्र अनुभव अशा प्रकारचा आहे. क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पुढं काय, पाहे निराळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबरायनं ज्या ज्या वेळेला जसा जसा प्रसंग येईल तसा तसा प्रसंग त्यांनी तो अनुभव व्यक्त केलेला असतो. आणि विषय असा आहे की एकाच अभंगामध्ये साधनही सांगितलं आहे आणि साध्यही सांगितलं. या अभंगामध्ये सुरुवातीला महाराजांनी साधन सांगितलं आणि शेवटच्या चरणामध्ये साध्यप्राप्ती सांगितलेली. म्हणजे याला वेदांत शास्त्रामध्ये उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता म्हणतात. जसं कोणताही अभंग षडलिंगात्मक असतो. उपक्रम उपसंहारो अभ्यासो अपर्वता फलम अर्थवाद उपपत्तीचे लिंगम तात्पर्य निर्णय हा. म्हणजे उपक्रम उपसंहार हे एक लिंग आहे. अभ्यासलिंग, त्याच्यामध्ये अपूर्वता काय आहे, उपपत्ती काय आहे, अशा वेगवेगळ्या अर्थानं. पण संत वाङ्मय एक असं आहे की एकाच अभंगामध्ये आपल्याला सर्व भाव प्राप्त होईल अशी अभंगाची रचना आहे. ठोबार रखुमाई ठोबार रखुमाई ठोबार रखुमाई ठोबार रखुमाई ठोबार रखुमाई. म्हणून महाराजांना आलेला जो अनुभव आहे तो अनुभव या अभंगाद्वारे एकच आकृतिबंधामध्ये महाराजांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. जसं एखादा नकाशा असतो आणि त्या नकाशामध्ये सगळा आराखडा असतो, तसं ह्या एका अभंगामध्ये माझ्या जीवनामध्ये मी काय साधना केली आणि त्या साधनेची फलद्रुपता काय झाली हे महाराजांनी त्यामध्ये वर्णन केलं आहे. तर महाराज सांगतात, बोलावा विठ्ठल, म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या. काय बोलावं, काय पाहावं आणि काय करावं. 3 गोष्टी जर लक्षात आल्या तरी आपलं जीवन पूर्ण होईल. काय बोलावं हे तुकोबरायनं आपल्याला शिकवलं, काय पाहावं हे तुकोबरायनं शिकवलं, आणि काय करून घ्यावं हेही तुकोबरायनं शिकवलं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीव. जीव भावे विठ्ठल करावा. आता बोलायचं जर झालं तर विठ्ठलाबद्दलच आपण बोललं पाहिजे. मग आता सगळ्या जगामध्ये खरं जर पाहिलं तर जे आपल्या हिताचं असतं ते संताला सांगण्याची पाळी यावी की तुम्ही हे बोला. त्या अर्थी आपण दुसरं काहीतरी बोलल्याशिवाय राहत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ आनंद वाचाळ बरळती बरळ. आनंद वाचाळ बरळती बरळ. वाचाळ बरळती बरळ. त्या कैसा गोपाळ पावे हरे. गोपाळ कैसा पावे हरी. त्या कैसा गोपाळ पावे हरे. गोपाळ पावे हरी. हरे मोखे म्हणा, हरे मोखे म्हणा, हरे मोखे म्हणा, हरे
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आनंद वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी त्या कैसा गोपाळ पावे हरी आनंद वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी या कैसा गोपाळ पावे हरी अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे. काही वाचाळ लोक असतात. आता बरळणं हे झोपेत असतं का जागा असल्यावर? झोपेत आहे. म्हणजे झोपेत बरळला ते एक वेळच बरं आहे, पण ह्यो जागा असून बरळतो असं माऊलीला म्हणायचं. शब्दाकडे लक्ष द्या तुम्ही. आता काही बोलणं कोणकोणत्या वेळेला काय बोलावं याचं सुद्धा ज्ञान पाहिजे. गीताशास्त्र सांगतं या ठिकाणी सत्यम हितम त्वाम, या ठिकाणी सत्य बोलावं, हितकारक बोलावं आणि प्रिय बोलावं. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम हितम प्रियंच त्वाम, म्हणजे स्वाध्याय व्यसनम चैवम वाङ्मयम तप उच्यते. 4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. जीवनामध्ये कीर्तनात एवढ्या जरी समजल्या 4 गोष्टी, सत्य बोलावं, प्रिय बोलावं, हितकारक बोलावं आणि देवाचं नाम म्हणावं. 4 गोष्टी बोलल्या तरी चालतं. आता व्यवहारामध्ये काय काय बोलते. आता मी गावाकडं होतो, एक गृहस्थ मला भेटले. आता बोलण्याची पद्धत तर पहा. म्हणजे महाराज तुम्हाला देवाचं येडं कधीपासून लागलं? बरं एवढ्यावर तर थांबा ना. नाही, येड्या लोकांचीच कामं आहे ती. काय बोलण्यामध्ये काही ताळमेळच नसतं. आमच्याकडं कार्तिक महिन्यामध्ये काकडा होता. पहिले 4 महिने काकडा चालायचा. आता ते गावातले एक प्रतिष्ठित नागरिक ते म्हणे आता महिनाभर डोके उठीची झोप येत नाही म्हणे लोक. तो ग्रस्त मला भेटल्यावर म्हणे महाराज यो कालमा किती दिवस आहे? कालमा. आता हे बोलण्याचे शब्द असतात, त्या बोलण्यानं काय बोलावं बोलू नये. परंतु नाथ महाराजसुद्धा म्हणतात हरी बोला देता हरी बोला घेता 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 सर्व कार्य करिता सर्व कार्य करिता हरी बोला हरे मुखी गाता हर पदे चिंता हरे मुखी गाता हर पदे चिंता सर्व कार्य करिता सर्व कार्य करिता हरी बोला हरी मुखी गाता हर परी
महाराजच असं वर्णन करतात, हरी बोला ना तरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. बोलायचं जर झालं तर आपण विठ्ठल 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 नामचिंतन करावं. आता हे विठ्ठल जे नाव आहे भगवंताला कसं पडलं याचं जर थोडंसं वेदोक्त चिंतन केलं, गुरुवारी आमच्या गुरुजीनं त्याचा भाव सांगितला होता. तर लानी गृह्णाती विठ्ठला स भूमिं विश्वतो वृत्वात आत्यतिष्ठत दशांगुलम, म्हणजे दशांगुली भरून उरला. आत्य स भूमीमधला वी, आत्यतिष्ठतमधला ठ आणि लानी गृह्णातीमधला ल, विठ्ठल. आणि ठ म्हणजे काय, जे जडमूड आहे, मूढ पापी मूढ पापी जैसे तैसे जैसे तैसे हा मूढ पापे जैसे तैसे पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी उतरी कासे लावोनी मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी उतरी कासे लावोनी उतरी कासे लावोनी मूढ लावी जैसे तैसे उतरी काच लावणी उतरी काच लावणी उतरी काच लावणी मूढ पापी जैसे उतरी कासे लावणी. म्हणून लानी गृह्णाती विठ्ठला किंवा वीचा केला ठोबा, म्हणून म्हणते विठोबा. विठ्ठल हे जे नाव आहे हे वेदोक्त अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून विठ्ठल नामाची जी महती आहे, तुकोबराने एका ठिकाणी प्रश्नार्थक चिन्हानं विचारलं, काय नो हे केले काय नो हे केले नयनो हे केले कायनो हे केले काय नो हे केले काय नो हे केले कायनो हे केले कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले का चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. विठ्ठल नामानं काय एक होऊ शकत नाही. ना कळो ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. जे जगामध्ये काय करता येणार नाही ती गोष्ट विठ्ठल नामानं केल्या जाते. आता एक काही जुने कीर्तनकार सांगायचे, कीर्तनाला एक बाई आली, ती टाळ्या वाजायची पण विठ्ठल विठ्ठल म्हणतच नसं. आणि मग ती शेजारची बाई म्हणे, अगं विठ्ठल विठ्ठल म्हण ना. ते म्हणे, पिंट्याचा बाप पिंट्याचा बाप. कारण तिच्या नवऱ्याचं नाव विठ्ठल होतं. मग तिला वाटलं माझ्या नवऱ्याचंच नाव घ्या म्हणते. ह्या विठ्ठलाला म्हणजे त्या विठ्ठलाचं वर्णन नाही झालं. हे वर्णन जे आहे तर हा विठ्ठल वेदोक्त आहे. जयापासोणी सकळ
मही मंडळ हे झाले आणि तो विठ्ठल बोलावा, पाहावा विठ्ठल. पाहायचं जर झालं तर विठ्ठलाला पाहावं. याज्ञवल्क्यांनी आपल्या पत्नीला उपदेश केलेला आहे. अतिशय सुंदर उपनिषदामध्ये तो भाव आलेला आहे. ज्या वेळेला याज्ञवल्क्यांना संन्यास घ्यायचं ठरलं त्यावेळेला त्यांना 2 पत्न्या होत्या. पहा, एवढे मोठे याज्ञवल्क्य, पण प्रारब्ध आदृष्ट कोणालाही सुटत नाही. बायका करणं तुमच्या हातात आहे का आदृष्टावर आहे? खरं सांगा, आदृष्टावर आहे. काहीला एकही भेटत नाही, काहीला 2-2 3-3 आहे. आता तो भाग आदृष्टाचा आहे. वशिष्ठ पुरोहितत्व करी, भीष्म पवडे शरपंजरी, याज्ञवल्क्या दोघे नारी, आदृष्टे करी वर्तत. मी सांगतो असं नाही, भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. वशिष्ठ एवढे रामाचे गुरु होते, पण संध्यापळी पात्र त्यांच्या हातात होते. नारद एवढे ऋषी होते, पण ते त्या ठिकाणी चाडी करायचं त्याचा स्वभाव होता. हे आदृष्ट असतं. आता ते कोणाला कशी भेटायची, कोणाला नाही भेटायची, 1 करायच्या का 2 करायच्या का नाही करायच्या, हा ज्याचा त्याचा विषय आहे. पण याज्ञवल्क्यांना 2 पत्न्या होत्या, कात्यायनी आणि मैत्रिय. आणि मग त्यांना संन्यास घ्यायचं ठरलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, एकीकडं माझी संपत्ती आहे आणि एकीकडं ब्रह्मज्ञान आहे, तुम्हाला काय पाहिजे ते पहा. आता एक जी होती ती म्हणे, मला तुमचं ब्रह्मज्ञान काय करायचं, मला संपत्ती पाहिजे. आता तुम्हाला बी इथं ब्रह्मज्ञान द्यायला एखादा आला आणि एखादा संपत्ती द्यायला आला, तुम्ही काय घेता ना आधी? खरं सांगा कीर्तनात. नोटच घेताना का दुसरं काही? देवाशी काय गरज आहे आम्हाला? पण एकीनं सांगितलं, मला तुमचं संपत्ती नको, मला ब्रह्मज्ञान सांगा आणि माझा उद्धार करा. त्यावेळेला याज्ञवल्क्यांनी आपल्या पत्नीला जो उपदेश केला, आत्मावारे श्रोतव्य, आत्मावारे मंतव्य, आत्मावारे निदिध्यासव्य, निदिध्यासव्य, आत्मावारे श्रोतव्य. मग याच्यामध्ये कोणचं पद महत्त्वाचं आहे? आत्मावारे द्रष्टव्य. द्रष्टव्य म्हणजे आत्म्याला पहा. तुम्ही जग पाहता का आत्म्याला पाहता? तुम्हाला जग दिसतं का देव दिसतो? संताला जग दिसत नाही, देव दिसतो. आणि तुम्हाला आम्हाला देव दिसत नाही, जग दिसतं. गुरुजी सांगायचे, पारमार्थ करणं म्हणजे काय? दृष्टीचा बदल. पारमार्थामध्ये काय काही शिंग फुटत नाही, शेपूट फुटत नाही. तर पारमार्थ म्हणणं म्हणजे दृष्टीचा बदल. जे जग दिसतं ते जग न दिसतं देव दिसला की झाला परमार्थ. आणि म्हणून पाहावा विठ्ठल. आता प्रत्येकाला डोळे दिले का नाही देवानं? पाहायला डोळे दिले. मग डोळ्यानं देवच पाहतो का आपण? आता मोबाईलवाल्याला विचारा, सध्या आता काय चालू आहे ते काय काय पाहत नाही, काय पाहत नाही ते पाहता, फक्त देवाला सोडून. आणि म्हणून पाहण्याचा विषय जो आहे तो नेत्री इंद्रियाचा विषय आहे. कोणतंही इंद्रिय वेदांतामध्ये 2 कारणं सांगितली जातात, एक साधारण कारण आणि एक असाधारण कारण. याच्यावर सर्व कार्याला कारण असतं त्याला साधारण कारण म्हणतात, आणि जे एकाच कार्याला कारण असतं त्याला असाधारण कारण म्हणतात. पाहायचं काम कान करू शकतं का डोळे? खायचं काम नाक करू शकतं का हात करू शकतात? काय करू शकतात? जेवायचं काम तोंड करू शकतं. म्हणजे माऊलीनं असं वर्णन केलं, जसं श्रोत्रच प्रमा, घ्राणच प्रमा, चाक्षुष प्रमा. मग चाक्षुष प्रमा म्हणजे काय? डोळे. मग या डोळ्यानं देवाला पाहण्याकरता डोळे आपल्याला देवानं दिलेले. तर पाहावा विठ्ठल याच्यासाठी चिंतन आपण करू लागलो. तर म्हणण्याचा उद्देश या ठिकाणी काय आहे? करो निरस सोय भरवी, कानी केवी भरावी, फुले आरोणी तुरंबावी, डोळा केवी, रस तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा, मीच मनोनी पाहावा विठ्ठल. मग डोळ्यानं आता म्हातारे माणसं झाले तरी पण टी व्हीच्या समोरून काही उठायला तयार, इथले सोडून बरं का, हे सगळे देवाला पाहणारे. पाहावा विठ्ठल
आता टी व्ही पाहिल्यावर डोळ्याचं पुण्य होतं का पाप होतं? हा, नाही, टी व्ही पाहिल्यावर चाललं, देवाचं पाहिल्यावर नाही होत, आणि बाकीचं पाहिल्यावर पाप होतं, असंच तुम्हाला म्हणायचं ना. हां, मग सगळं तेच तुम्ही जरी पाहायचं म्हणलं, पण मध्ये ॲडव्हर्टाईज आलीच. ॲडव्हर्टाईज बेजार करते ना मधी. ते तुम्हाला काय करते ते चांगलं दाखवायच्या निमित्तानं दुसरं तुमच्या डोळ्यात घालून दिलं. आता तुम्ही सगळं पाहिल्यावर ते जास्त डोळ्यात बसतं, काही देवाचं जास्त बसतं? कारण तुम्हाला जन्मजन्माचे संस्कार वाईटच पाहायचे. मग या ठिकाणी पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीव भा. आपल्याला आपलं काय करून घ्यायचं असेल तर जीवाभावानं विठ्ठलाला करून घ्यावं. हीच गोष्ट महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोसे म्हण झाले हाव भरी, येणे सोसे म्हण झाले हाव भरी, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोसे म्हण झाले हाव भरी, येणे सोसे म्हण झाले हाव भरी. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी. विठ्ठलाला जीवाभावापासून आपलं करावं. कारण का आपला जीव भाव विठ्ठलावर आहे का संसारावर आहे? खरं सांगा बरं का. आपला जीव भाव कुठे आहे? संसारावर आहे मनापासून, आणि वरून वरून देवावर भाव आहे आपला. संताचं तसं नाही. जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा, तुझं वाचून केशवा आणून आवडे हो. आवडे हे रूप गोजिरेस पाहता लोचन सुखावले. म्हणजे भगवंताशिवाय तुकोबरायनं दुसरं कशालाही आपलंसं केलं नाही. आपुला तो एक देव करुणी घ्याव, तेने विन जीवा सुख नोहे. तुकोबरायाच्या नाटाचे अभंग जर आपण पाहिले तर एका अभंगामध्ये महाराजांनी सगळं विठ्ठलाबद्दलच बोलले. विठ्ठल मुचे जीवन, विठ्ठल मुचे जीवन, विठ्ठलानी गमाचे स्थान, अगमानी ग आ विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, आन विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, आ विठ्ठल कुणी ते दैवत, विठ्ठल कुणी ते दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाचे. सर्व अभंग पाहून घ्या. तुकोबराय म्हणतात सगळं म्हणजे काय माझं जीवन असेल तर ते विठ्ठलमय झालेलं आहे. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी,
विठ्ठल तोंडी उच्चारा. अनेक अशा अभंग आहे, तेवढे सांगून आपल्याला वेळ घ्यायचा नाही. तात्पर्य अर्थ, जगद्गुरू तुकोबरायचं जीवन 2-3 विभागामध्ये होतं. एक प्रापंचिक जीवन आहे, एक साधक अवस्थेतलं जीवन आहे आणि एक सिद्धा अवस्थेतलं जीवन. प्रापंचिक जीवन जर पाहिलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. तुकोबरायला संसाराचा वीट आला. विठले हे चित्त प्रपंचापासूनी वमनते मनी वैसलेसी. आणि मग तुकोबरायानं पारमार्थिक साधना केली, भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन केलं आणि तुकोबरायानं विठ्ठल नामाचा एवढा अट्टहास केला की विठ्ठल विठ्ठल हे आपलं जीवनच झालं. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, अनेक प्रकारानं वर्णन केलेलं आहे. आणि मग पुढच्या अवस्थेमध्ये, विरक्त अवस्थेमध्ये ज्यावेळेला तुकोबरायाची साधना फलीभूत झाली, त्यावेळेला त्यांनी आपल्या मनाला केंद्रबिंदू करून की हे आता माझं जे मन आहे विठ्ठलाच्या चिंतनामध्ये एवढं रंगून गेलं, एवढा मला आता त्याचा सोस लागलेला आहे, ही गोष्ट दुसऱ्या चरणात येणे सोच मन झाले हाव बरी. येणे सोच मन झाले हाव बरी. येणे सोसे माना झाले हाव बरी. येणे सोसे माना झाले हाव बरी. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. येणे सोच मन झाले हाव बरी. येणे सोच मन झाले हाव बरी. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. येणे सोसे माना झाले हाव बरी. येणे सोसे माना झाले हाव बरी. येणे सोच मन झाले हाव बरे. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. येणे सोसे माना झाले हाव बरी. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. येत नाही. हो. येणे सोसे मोण झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. महाराजांची जी अवस्था झाली, मनाची जी एकरूपता झाली, ती महाराज यामध्ये वर्णन करतात. आता 2 गोष्टी आहे, सोस आणि हाव. आता आपल्याला हाव पारमार्थाची आहे का संसाराची आहे? हाव नाही असा माणूस नाही, पण हाव कशाची करावी? हाव करावी ती पारमार्थाची. पारमार्थ सोपाच आहे, इधर का उखाडना और इधर लगाना, कबीर महाराज म्हणले ना. तसं जी हाव संसारासाठी आहे, रात्रंदिवस संसाराची हाव आहे. बहुत कामे मज नाही आराणू, एक सारिता तो पुढे उभे एक. त्याप्रमाणे जी हाव आहे, काकडा भजन, गाथा पारायण, कीर्तन, सत्संग, नामस्मरण याची हाव केली पाहिजे. प्रपंचाची हाव जन्मजन्मांतरामध्ये आपण करत आलेलोच आहोत. पण मनाचं जर आपण चिंतन केलं तर या मनाचा स्वभाव असा आहे, पहिल्यांदा हे मन इकडे येतच नाही. त्याला किती जरी आपण प्रयत्न केला, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. हो, काय काय करीतो या मना परिनायके नारायण
करुणई त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. ज्या गोष्टीचं चिंतन नाही करायचं त्या गोष्टीचं ते मन चिंतन करत असतं आणि नाही त्या गोष्टीचं चिंतन केल्याशिवाय राहत. आपण या मनाला मात्र हळूहळू त्याला गोडी लावली पाहिजे आणि गोडी लावून जर देवाकडं आणलं, पण त्याचा स्वभाव बी असा आहे, या मनाच्या एकनिके देखिल्या गोडीच्या ठाई सोके, म्हणून अनुभवची सुखे दावीत जायचे. एकदा का जर त्याला विठ्ठल नामाची गोडी लागली, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. पुन्हा या ठिकाणी ते मागं फिरत नाही. जसं तुकोबरायचं जीवन पहा, त्यांच्या जीवनामध्ये जिजाबाईचा प्रसंग आपण जर पाहिला तर तुकोबरायचं जीवन एवढं विठ्ठलमय झालं होतं. तुकोबरायांच्या जीवनामध्ये नेहमी कीर्तनकार मंडळी सांगतात की जिजाबाई तुकोबरायला जेवू घातल्याशिवाय जेवत नव्हत्या. आता जिजाबाई आपण जेवल्याशिवाय महाराजाला काही जेवू घालीत नाही. फक्त फरक उलटा एवढाच आहे. कारण का जिजाबाईला राग कशाचा यायचा, महाराज आता कोणत्या डोंगरावर गेले असतील, भांड्यावर गेले का भामचंद्र का भोराट्यावर, मग त्यांना ओळखायचं कसं. तर असं जुनी मंडळी सांगतात कीर्तनकार की खडा घ्यायचा आणि तो कानाला लावायचा आणि त्याच्यातून विठ्ठल ध्वनी यायचा की या रस्त्यानं तुकाराम महाराज आज गेलेले. केवढी तपश्चर्या असेल तुम्ही पहा. आणि तुकोबराय ज्या वेळेला असं भजन करायचे तर त्या भजनाचा परिणाम काय, तर तुकोबरायांच्या जीवनामध्ये येणे सोसे मन झाले. म्हणजे तुकोबरायच्या रोमामधून विठ्ठल नामचिंतन चालत होतं. असं वर्णन करतात की एकदा तुकोबराय बहिर्दिशेला बसले होते आणि एक ग्रहस्थ चालले, तरी तुकोबरायचं नामस्मरण चालू होतं. विठ्ठल विठ्ठल नामचिंतन करत होते. त्यावेळेला महाराजांना त्यांनी शब्द वापरला, महाराज या अवस्थेमध्ये तुम्ही नामस्मरण करतात. त्यावेळेला तुकोबरायानं सांगितलं, माझी मज झाली आनावर वाचा, माझी मज झाली आनावर वाचा. माझी मद झाली अनावर वाचा, माझी मद झाली अनावर वाचा. छंद या नामाचा, छंद या नामाचा, छंद या नामाचा, छंद या नामाचा घेतला से माझी मज झाली आनावर वाचा. माझी मज झाली आनावर वाचा. छंद या नामाचा, छंद या नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली आनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्त उपासते. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. तर
परत माघारी घेत नाही. आता या माझ्या मनाला माघार घे म्हणलं तरी ते माझं ऐकायला तयार नाही. म्हणून आपल्या मनाला काय आहे, त्याला काम लावलं पाहिजे. ते रिकामं कधी राहू शकत नाही. एका ग्रहस्थानं भूत प्रसन्न करून घेतलं होतं. आता भूत म्हणलं ना, ते किती काम सांगा तुम्ही, त्याच्यात ताकद अशी असते 5 मिनिटात ते सगळं काम करते. करून पहा तुम्ही, लागलं तर भूताला पसंत करा. आता ते काय झालं, प्रसन्न करून घेतलं. त्या भूताने एक आठ ठेवली होती, मी तू जेवढे कामं म्हणशील तेवढे करीन, पण रिकामं राहणार नाही. ते म्हणे मग रिकामं राहिलं काय करीन, तू बोकंडी बसन. तर मग काय सांगायचं तात्पर्य, त्या कामाबद्दल त्याला आनंद वाटायचा, पण रिकामं राहिलं तर त्याला धाक वाटू लागला. आता हे भूत आपल्याला काही करता, काही केलं तर काय कर. मग एक साधू भेटले. ते साधू म्हणे त्याला काही नाही, सोपी युक्ती आहे. आपल्या अंगणामध्ये दारामध्ये एक असा बलखांब रवायचा आणि सगळं काम आवरलं की त्याला सांगायचं चढ वरण उतर खाली, बस एवढं काम चालू ठेवायचं. तसं मनाला सतत विठ्ठल 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 सतत बसताना उठताना एवढं केलं की आपलं काम त्या ठिकाणी होतं. तुकोबराय पुन्हा आणखीन सांगतात की माझ्या ज्या काही बंधनं होते, बंधनाच्या ज्या गाठी होत्या, त्या या विठ्ठल नामचिंतनानं दूर झाल्या. 3ऱ्या चरणामध्ये बंधनापासून उकललेल्या गाठी, बंधनापासून उकललेल्या गाठी, बंधनापासून उकलिल्या गाठी, बंधनापासून उकलिल्या गाठी, बंधनापासून उकललेल्या गाठी, बंधनापासून उकललेल्या गाठी, बंधनापासून उकलिल्या गाठी, बंधनापासून उकलिल्या गाठी. देता आले मिठी, देता आले मिठी, सावकाश येणे सोसे मान झाले हावभरी, येणे सोसे मान झाले हावभरी. देता आली देता आली मिठी, सावकाश येणे सोचे मान झाले हावभारी, येणे सोचे मान झाले हावभारी. बंधनापासून उकललेल्या गाठी, अज्ञानाचं बंधन आहे, मायेचं बंधन आहे, कामक्रोधाधिकांचं बंधन आहे, लौकिकाचं बंधन आहे, मान अपमानाचं बंधन आहे, अनेक बंधन आहे. या सर्व बंधनाच्या ज्या गाठी आहे त्या गाठी उकलल्या. बंधनापासून उकलल्या गाठी. आता थोडं गाठीचं चिंतन करू. आपण वेळेतच कीर्तन संपवणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आता गाठी म्हणल्या की जसं गाठीचं लाकूड असतं, गाठीचं पिठलं असतं. वारकऱ्याला चांगला अनुभव आहे त्याचा. आम्ही लय दिवस दिंडी केलेली आहे. वारकऱ्याच्या नशिबामध्ये नुसतं वरण आणि पिठलं. कारण त्याला दुसरं पचतच नाही, तर करतील काय तरी. गाठीचं पिठलं. आणि व्यवहारामध्ये काही काही माणसाला लोक म्हणतात वर्गणी मागायला गेलं की पण तो आहे, पण कसा आहे, आतली गाठ. आता परमार्थ करायचा, गाठी कमी करायकरता करायचा का वाढायसाठी करायचा. परमार्थ केल्यावर गाठी सुटल्या पाहिजे का वाढल्या पाहिजे, रागद्वेष कमी झाले पाहिजे, मत्सर कमी झाला पाहिजे. बरं, लहान असताना गाठी कमी असतात का जास्त असतात. जसा जसा माणूस वयानं मोठा होतो तसं तसं गाठी वाढत्यात का कमी होत्यात. हो, आणि तुम्ही वाढिता का ज्याच्या ठिकाणी गाठी नाही त्याला सुद्धा गाठी कशा बळकट करायच्या
त्यासुद्धा दुसऱ्याच्या बी गाठी. आता लहान लहान मुलं यायला त्यांच्याबरोबर लहान मुलाचं मन कसं असतं हो, निर्लिप्त असतं, त्याच्या मनात काही कपट नसतं. पण त्याच्या मनात बी गाठी वाढायचं काम कोण करतं? आपणच करतो का दुसरी? तसं गाठ हा एक विषय झाला. आता गाठ लवकर सुटत नाही. जसं गाठीचं लाकूड आहे ना, ते लवकर फुटत नाही. आता इथं वेदांत शास्त्रामध्ये ग्रंथी हा शब्द येतो. भिद्यन्ते हृदये ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. परमार्थामध्ये गाठ सुटणं म्हणजे काय? चिद ग्रंथीभेद झाला पाहिजे. ग्रंथीभेद आणि संशय छेद. तर जड आणि चेतनाची जी गाठ पडलेली आहे, आत्मा आणि अनात्मा, देह आणि आत्मा याचा जो भेद निर्माण झालेला आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, याप्रमाणे ही जी गाठ पडलेली आहे, तर ही गाठ सुटली पाहिजे. आणि ती गाठ सोडत असताना तुकोबराय म्हणतात, बंधनापासून ओकलेली गाठी देताली मिठी सावकाश. आणि जे ब्रह्मचैतन्य आहे, आत्मचैतन्य आहे, त्याच्याशी मिठी देणं म्हणजे एकरूप होणं. कारण ते तुमचं स्वरूपच आहे. कारण मी तो वासुदेव तत्वता, ते जर तुमचं स्वरूप नसेल तर मिठी देता येईल का हो? देता येत नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे देताली मिठी सावकाश. आणि मग तुकोबराय म्हणतात, आता मी जीवब्रह्माची ऐक्यता मला प्राप्त झाली आणि त्याच्यामुळं माझ्या देहामध्ये मी विठ्ठलालाच भरवलं आणि जे काही विकार होते कामक्रोधाधिक त्यांना बाहेर काढून दिलं. हे शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोध केले घरारी ते, काम क्रोध केले घरारी ते, काम क्रोध केले घरारी ते, काम क्रोध केले घरारी ते. येणे सोसे माना झाले हाव भरी, येणे सोसे माना झाले हाव भरी, येणे सोसे माना झाले हाव भरी, येणे सोसे माना झाले हाव भरी. येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. परत माघारी घेत नाही,
परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, घेत नाही, घेत नाही परत माघारी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, घेत नाही, घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी, परत परत माघारी घेत नाही, घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत परत माघारी, परत माघारी घेत नाही, येणे सोसे मन झाले हाव भरी, 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 झाले हाव मुबारक हुमाई, जय जय मुबारक हुमाई, जय जय मुबारक हुमाई, हाय मुबारक हुमाई, मुबारक हुमाई, मुबारक हुमाई। तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले घररिते. मी या देहामध्ये विठ्ठलाला भरवलेला आहे. याला जीवब्रह्माची एकता सांगतात. दुसरा भाग असा आहे, एकाला जर भरायचं असलं तर दुसरं काय करायला पाहिजे, रिकामं करायला पाहिजे. आता इथं सप्ताह करायचं म्हणलं, हरिओम भाऊ, आणि इथं कांद्याची थप्पी लावून ठुली गच, इथं उभा राहता येईन का टाळ करायला. मग इथं जर कार्यक्रम करायचं म्हणल्यावर हे कसं पाहिजे, मोकळं पाहिजे. पण आपलं झालं कसं, देव घ्या कोणी देव घ्या, आयताला घरबस, देवन लगे देवन लगे, साठवण्याची रुंधले जागे. जिथं देवाला साठवायचं आहे तिथं दुसरे काम क्रोधाधिक वैरी त्या ठिकाणी येऊन बसले, आणि ते जोपर्यंत तिथं बसलेले तोवर विठ्ठल साठवल्या जात नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्वानंदाचे सृष्टी झाली. हे जोपर्यंत वैरी आहेत तोपर्यंत आपल्याला विठ्ठल साठवता येत नाही.
मग हे आपल्याकडं घर करून बसले. आता जसं एक उदाहरण सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. घर भाड्याने द्यायची पद्धत आहे, ज्यांच्याकडे आहे त्यांना माहिती. तर त्या जालन्याच्या ठिकाणी काय झालं, एक जणाचं आमचे शिलवंत आहे, तर त्यांचं घर एका माणसानं बळकवलं, घरच सोडायला तयार होईल. आणि आता कायदा बी तसा, भाडेकरूच्या बाजूनं राहीन त्याचं घर. मग काय करावं, परेशान झाले. पण एक जणानं त्यांना उपाय सुचवला. ते म्हणे तुम्ही हे जे घर आहे ना, एका आमदारला विकून टाका, पहा तो भाडेकरी तिथं राहतो का. आणि मग ते घर आमदारला विकून टाकलं. आणि ही गोष्ट त्या भाडेकरूला कळली. आणि कळल्यानंतर त्याचा निरोप आला, उद्या घर 8 वाजता खाली झालं पाहिजे. खाली होईन का राहीन? हां, कारण काय, घर कोणाला विकलं. तसं आपला जो देह आहे हा कोणाला विकायचा, देवाला देऊन टाकायचा. तू काय म्हणे, देह भारी लागत. तर मग हे बाकीचे वैरी थांबतात का मग तिथं. आता काम क्रोध हे केले घर रीत. आणि खरं जर पाहिलं, आपले ब्रह्मीभूत गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे की वाढ व्हायचं त्याचं नाव संसार, आणि कमी करायचं त्याचं नाव काय आहे, परमार्थ. परमार्थामध्ये उपाध्या कमी झाल्या पाहिजे का वाढल्या पाहिजे. आता कीर्तनकाराला सुद्धा उपाध्या वाढावला वाटत्यात का कमी करा वाटत्यात. एक नाव टाकलं आणि शेपूट नाही लावलं तरी पुन्हा त्याला राग येतो. महाराज कळलं की तुम्हाला, शेपूट शेपटासाठी सुद्धा म्हणजे सप्त्याची तारीख नको म्हणते. असो, तात्पर्य अर्थ आपले गुरुजी असे होते, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा. आणि म्हणून येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही ज्ञानेश्वर. मावली नाराज मावली ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हरे ज्ञानेश्वर मावली नाराज मावली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर मावली नाराज मावली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हरे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी. असो अल्पशमतीप्रमाणे या अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा त्याचा भाव आहे, असा काही आग्रह नाही. श्री गुरु कृपेतून जे योग्य असेल ते गुरुजींचं आहे. असो, आपला हा भव्य दिव्य सप्ताह, वारकरी सांप्रदायिक या सप्ताहाला अंग अशा प्रकारचं आहे. कारण सप्ताह मोठा नुसता दिसायला असला आणि त्याला सांप्रदायिकता नसली तर काही उपयोग नाही. आणि म्हणून आमचे सर्व गुणवान टाळकरी मंडळी, आमचे पारेदादा आणि हरिभक्तपरायण कृष्णा महाराज आरगडे बापू, कारण बापूला अनुभव आहे, मी त्यांची स्तुती करतो असं नाही. आता पाठीमागं आमळनेरकर महाराजांचा एवढा मोठा सप्ताह झाला, म्हणजे करुण जावी, तुका म्हणे करुणी जावी, त्याचे पाय माझे जीवी. एवढा मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आणि महापुरुषाची कृपा संपादन करणं ही फार मोलाची गोष्ट आहे. आज महाराजांच्या सारख्याचा कृपाप्रसाद जीवनामध्ये प्राप्त होणं जगात दुसरं काही मिळवायचं नसतं. आणि म्हणून ते महाराजाला हातोटी जमलेली आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्या संभाजीनगरमध्ये अनेक असे कार्यक्रम महाराजांचे नित्यानं असतात, सातत्यानं असतात. आणि विशेष म्हणजे ते करत करत आता हे विद्यार्थी आहे, एवढा सुंदर मृदंग वादक, तसं आमच्या पारेदादाचा सर्व परिवार, सगळे भाऊ, त्यांचे सर्व परिवार आणि सांप्रदायिक आहे, म्हणजे बाकीचे सुद्धा. आणि विशेष म्हणजे काय आहे की हा परिवार जरी पारमार्थिक असला पण अप्पलपोट्या परिवार नाही, तर सगळ्याला बरोबर घेऊन त्यांनाही परमार्थ करावा. अज्ञानी लावावे सुखी जेणे व्हावे, जगानी व्हावे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा रोळी आनंद. इथं काही कोणी मोठा लहान असा भाव नसून सर्व एकसूत्रामध्ये प्रेमामध्ये आपण आलेलो आहोत.
तेव्हा आमचे चॅनलवाले यांनाही धन्यवाद देतो. त्या तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोधे केले घररिते. सर्वांनी या ठिकाणी सर्वांचं सहकार्य आहे. सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो. जे काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. गीतेचं एक वाक्य एवढं सांगतो. वेदाचं सार उपनिषद आहे. उपनिषदाचं सार भगवद्गीता आहे आणि भगवद्गीतेचं सार भगवंताची शरणागती आहे. आणि त्याची शरणागती करणं म्हणजे काय? सतत नामचिंतन करणं हीच भगवत शरणागती आहे. जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलेले कुरे वेडे वा कुणी उत्तर नरा क्षमा अप